नमस्कार, मी ओजस सहस्रबुद्धे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये भेटलो तेव्हा आपण बोललो होतो की चीन आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या $46 बिलियन डील बद्दल. तेव्हा आपण बघितलं की ग्वादार नावाच्या या बंदरावरनं चीन पाकिस्तानमधून कसं सामान नेणार आहे आणि पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधनं हा सिल्क रोड इनिशिएटिव्ह कसा जातोय. चीनी सैनिक इथे थांबवून चीनला अरब जगतातलीकडनं वाहणाऱ्या तेलावरती नियंत्रण हे कसं ठेवता येणार आहे हे आपण तेव्हा बघितलं. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की या सर्वाचा सामना भारत कसा करतो आहे. तर मी आज 21 जुलै 2015 हा व्हिडिओ तयार करतोय आणि याच्यामध्ये नक्कीच काहीतरी बदल घडत राहतील पुढे. तर तुम्ही ही तारीख लक्षात ठेवून मी जे बोलतोय ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर भारत या सर्वाचा सामना कसा करतो आहे या $46 बिलियन डीलला प्रत्युत्तर काय आहे भारताचं, तर त्याचं उत्तर आहे छाबहार नावाचा इराणमध्ये इथे एक बंदर आहे, एक पोर्ट आहे, अत्यंत उत्तम नैसर्गिक पोर्ट आहे तो. तर तो आता भारत स्वतः डेव्हलपमेंटसाठी इराणकडनं घेणार आहे. तिकडे भारत काही $800 मिलियन इन्व्हेस्ट करतो आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधनं तिकडे भारताला आपला व्यापार करता येईल. तिकडे भारताला आपली जहाजं थांबवता येतील आणि ती जहाजं थांबवून भारताला भरपूर जास्त आर्थिक आणि स्ट्रॅटेजिक फायदा होणार आहे. त्याचं कारण असं की आपल्याला अफगाणिस्तानमध्ये आता नेटो ट्रूप्स निघून गेले, तिकडचे सगळे अमेरिकी सैन्य तिकडे आता नाही आहे. त्यामुळे तिकडचे जे काय आपल्याला स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहे, तिकडे जे काय आपण बांधकामं केली आहेत, आपण अफगाणिस्तानमध्ये भरपूर डॅम्स बांधले आहेत, धरणं बांधली आहेत, शाळा बांधल्या आहेत, कॉलेजेस बांधली आहेत आणि भरपूर अशी काही व्यवस्था आपण तयार केली आहे तिकडे की ज्याने की भारताला आपलं प्रभुत्व तिकडे ठेवता येईल. तर त्याची सुरक्षा करणं, त्याची नीट रक्षा करणं हे भारताला अत्यंत अवघड आहे सध्या, कारण की पाकिस्तानमध्ये आहे आणि आपलं काहीही सामान व्यापार हा अफगाणिस्तानपर्यंत पाकिस्तानमधून होऊ शकत नाही, कारण की आपली नाती पाकिस्तानबरोबर काही खूप छान नाही आहेत. तर आपण समुद्राने छाबहारपर्यंत सामान नेऊ शकतो आणि छाबहार मधून अफगाणिस्तानपर्यंत आपण आपलं सामान पोचवणं आपल्याला सोपं जाणार आहे. तर हा झाला पहिला फायदा. आता आपण पुढच्या ह्याच्याकडे बघूयात, पण त्याच्या आधी हे सगळं जे काही ह्याच्यामध्ये डिप्लोमॅटिक निगोसिएशन्स झाली आणि जे काय त्यांच्यामधले संवाद घडले ते आपण बघूयात भारतीय नेते आणि इराणी नेत्यांमध्ये. तर 2015 एप्रिलच्या अखेरीस नितीन गडकरी हे भारताचे युनियन ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत, तर ते इराणमध्ये गेले होते. आपण इथे बघू शकतो हे नितीन गडकरी आणि हसन रुहानी हे इराणचे प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याशी यांनी संवाद साधला. तेव्हा छाबहार हा बंदर भारताला त्यांनी डेव्हलपमेंटसाठी द्यावं असा त्यांनी आग्रह केला. नितीन गडकरी हे नागपूरचे आहेत, मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत. आता त्यानंतर मागच्या आठवड्यातच उफा म्हणजे रशियामध्ये झालेल्या समिटमध्ये हसन रुहानी हे पंतप्रधान मोदींना भेटले आणि तेव्हा सुद्धा मोदींनी हाच आग्रह केला की ते बंदर इराणने आपल्याला द्यावं आणि माझ्या मताप्रमाणे पुढच्या काही महिन्यांमध्ये ते बंदर भारताला डेव्हलपमेंटसाठी मिळेल. त्याचा काही भाग आपण आधीच घेतला आहे, आता ते पूर्णपणे आपल्याला मिळायची दाट शक्यता दिसत आहे. त्यांनी आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. आता आपण जाऊया थोडंसं पुढे. तर भारताच्या ज्या काही नैसर्गिक गरजा आहेत म्हणजे तेल आणि नॅचरल गॅस या भारताला अत्यंत जास्त महत्त्वाच्या आहेत. आपण जगात सगळ्यात जास्त प्रमाणात वाढत असणारो अर्थव्यवस्था आहे आपली, इकॉनॉमी आपली सगळ्यात जास्त फास्ट वाढते. काही आत्ता 8% यावर्षी आपली इकॉनॉमी वाढते आहे. तर हे सगळं चालायला आहे, आपल्या फॅक्टरीत चालू राहायला भरपूर तेल लागतं, भरपूर नॅचरल गॅस लागतो. तर तो आपल्याला इराणमधनं मिळेल आणि आता तुर्कमेनिस्तानमधनं मिळणार आहे. तर याची थोडीशी आपण पार्श्वभूमी बघूयात की आता रशियाला जाताना नरेंद्र मोदी तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान सगळीकडे जाऊन आले. तर तुर्कमेनिस्तानमध्ये त्यांच्याकडे नॅचरल गॅस भरपूर आहे. तर तुर्कमेनिस्तानचा नॅचरल गॅस आत्तापर्यंत एक स्कीम त्यांनी काढली आहे की तापी म्हणतात त्याला, तापी पाईपलाईन म्हणतात त्याला. तर तापी म्हणजे काय, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडिया. तर म्हणून त्याला TAPI 4 देशांच्या पहिल्या ह्यांनी तापी असं त्याला तयार केलंय त्यांनी.
तर तुर्कमेनिस्तानचा नॅचरल गॅस आपल्याकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून आपल्यापर्यंत पोचेल असा त्यांचा अंदाज आहे आणि अशी त्यांनी मांडणी केली आहे या स्कीमची. तर इकडे या नकाशामध्ये आपण बघू शकतो, हे तुर्कमेनिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, मग भारत. पण अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य नाही आहे, भरपूर जास्त आतंकवाद चालू आहे सध्या आणि पाकिस्तानाने आपली नाती काही चांगली नाही आहेत, घरीच नव्हती. त्यामुळे पाकिस्तानमधनं ते आपल्यापर्यंत पोचण्याची शक्यता खूप कमी दिसते सध्या. म्हणून एक नवीन प्रस्ताव मांडला गेला आहे आता, जो की आहे इराणमधनं तुर्कमेनिस्तानचा नॅचरल गॅस आपल्यापर्यंत पोचवायचा. तर कसं ते तुर्कमेनिस्तान इथे दिसतं आपल्याला, तर इराणमधनं आपण छाबहारपर्यंत ते सगळं तेल आणायचं, नॅचरल गॅस आणायचा आणि तिकडनं भारतापर्यंत आपण आणायचं. इथे मुंबई दिसू शकतं आपल्याला, हा भारत देश इकडे दिसतो. तर आपण थोडीशी आता ह्याची पार्श्वभूमी बघूयात की हे सगळं शक्य कसं होत गेलं. आपण नितीन गडकरी, हसन रुहानी यांना भेटले, हे बघितलं. उफाला पंतप्रधान मोदी भेटले, हेही आपण छायाचित्र बघितलं. तर नितीन गडकरी जेव्हा भेटायला गेले होते एप्रिलमध्ये इराणमध्ये, तेव्हा हे दिसायला लागलं होतं की इराणबरोबरचं न्यूक्लिअर डील नितीन गडकरी जेव्हा गेले होते की इराणबरोबरचं न्यूक्लिअर डील हे लवकरात लवकर साईन होणार आहे. म्हणून इराणवरचे जे इंटरनॅशनल सँक्शन्स होते, जे काही इराणबरोबर व्यापार करण्यावरती ज्या आंतरराष्ट्रीय बंधनं होती, ती सगळी आता मोकळी झाली आहेत. म्हणूनच तेव्हा ते गेले होते आणि आता पंतप्रधान मोदी सुद्धा त्यांना भेटले. आणि पंतप्रधान मोदी तुर्कमेनिस्तानच्या सुद्धा पंतप्रधानांना उफामध्ये आणि आत्ता जेव्हा गेले तेव्हा भेटले तिकडे. तर अशा रीत्या आपण आता छाबहार हा इकडचा हे बंदर वापरून भरपूर प्रमाणामध्ये नॅचरल गॅस आणू शकतो भारतामध्ये आणि त्याचबरोबर आपण ग्वादारच्या डीलचा सामना नीट करू शकतो. तर धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू, तेव्हा आणखीन बरंच काही शिकूयात.